ते म्हणतात, शिवरायांनी अफजल खानाला फाडलं होतं, पण त्याआधी खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याचं शिर छाटलं होतं. ही घटना म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला हा मराठा इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा व ऐतिहासिक प्रसंग आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या आणि अखिल हिंदुस्थानाच्या इतिहासाला एक नवीन दिशा मिळाली. या प्रसंगात अफजल खानाचा वध करण्याआधी घडलेली घटना म्हणजे अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याचा शिरच्छेद हा देखील इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे, जो बहुधा फारसा चर्चेत येत नाही, पण त्या काळच्या राजकीय व धोरणात्मक परिस्थितीचा महत्त्वपूर्ण दाखला देतो. या संपूर्ण घटनाक्रमाचा विचार केला तर हे स्पष्ट होते की शिवाजी महाराजांनी केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे, तर चातुर्य, बुद्धी आणि राजकीय शहाणपणाच्या आधारे हिंदवी स्वराज्याची पायाभरणी केली. अफजल खान हा बिजापूरच्या आदिलशाही दरबारातील एक अत्यंत प्रभावशाली आणि बलाढ्य सेनापती होता. त्याची उंची, शरीरबळ आणि स्वभाव यामुळे तो सर्वत्र भयाचे प्रतीक मानला जायचा. विजापूरचा सुलतान मोहम्मद आदिलशाह शिवाजी महाराजांच्या वाढत्या शक्तीमुळे अस्वस्थ झाला होता. त्याला वाटले की हा मराठा सरदार पुढे मोठा धोका ठरू शकतो. म्हणून त्याने अफजल खानाला शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी मोहिमेस पाठवले. अफजल खान निघताना त्याने आपल्या मार्गावर अनेक हिंदू देवळांची तोडफोड केली, प्रजेला छळले आणि धर्मनाश करण्याचे प्रकार केले. या अत्याचारामुळे लोकांच्या मनात संताप निर्माण झाला, परंतु शिवाजी महाराज मात्र अत्यंत शांतपणे, बुद्धीने आणि योजनाबद्ध पद्धतीने या परिस्थितीकडे पाहत होते. अफजल खानाचा स्वभाव अत्यंत गर्विष्ठ आणि कपटी होता. तो स्वतःला अपराजित मानत असे. त्याला वाटले की शिवाजी महाराज हे फक्त डोंगरात लपून बसलेले एक छोटेसे सरदार आहेत आणि त्यांना भेटून तो सहज पराभूत करू शकतो. परंतु शिवाजी महाराजांनी या सर्व परिस्थितीचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी प्रत्यक्ष युद्ध करण्याऐवजी अफजल खानाला भेटीस बोलावण्याची योजना आखली. त्यांचे ठिकाण निवडले गेले प्रतापगड. या डोंगरावरची रचना आणि आजूबाजूचे जंगल हे दोन्ही राजकारण आणि युद्धनीतीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त होते. अफजल खानाने शिवाजी महाराजांकडे संदेश पाठवला की तो त्यांना भेटू तह करायला तयार आहे. त्यावेळी अफजल खानाचा वकील होता कृष्णा भास्कर कुलकर्णी. तो एक चाणक्य, सुशिक्षित पण स्वार्थी आणि महत्त्वाकांक्षी मनुष्य होता. अफजल खानाने कुलकर्णीला शिवाजी महाराजांकडे दूत म्हणून पाठवले. त्यांचे काम होते दोन्ही बाजूंमध्ये तहाच्या अटी ठरवणे आणि भेटीसाठी जागा व वेळ निश्चित करणे. कृष्णा भास्कर कुलकर्णीने रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांना भेट दिली आणि अफजल खानाच्या नावाने संदेश दिला. त्याने अत्यंत गोड भाषेत महाराजांना भेटीस बोलावले, पण शिवाजी महाराजांना त्याच्या शब्दामागे दडलेली कपट नीती जाणवली. त्यांना हे उमगले की ही भेट ही केवळ तहासाठी नव्हे, तर त्यांच्या वधासाठी रचलेली योजना आहे. इतिहास सांगतो की कृष्णा भास्कर कुलकर्णी हा अफजल खानाचा कटाचा भाग होता. तो महाराजांना शांतता, तह आणि सौहार्दाच्या नावाखाली सापळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. पण शिवाजी महाराजांना त्यांच्या प्रत्येक हालचालीची कल्पना होती. त्यांनी त्याला आदराने भेटले, त्याचे स्वागत केले, पण आपल्या अंतरंगात त्याच्या कपटाचा अंदाज घेतला. पुढे महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या सल्ल्याने आणि स्वतःच्या विचाराने निर्णय घेतला की अशा व्यक्तीला जिवंत ठेवणे म्हणजे शत्रूला आतून मदत करणे. त्यामुळे कृष्णा भास्कर कुलकर्णीचा शिरच्छेद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कारवाई पूर्णपणे धोरणात्मक होती. महाराजांनी हे पाऊल उचलले कारण त्यांनी हे ओळखले होते की अफजल खानाच्या योजना त्यांच्या या वकिलामार्फतच बाहेर येत आहेत आणि तो जिवंत राहिला तर महाराजांचा बळी निश्चित आहे. कृष्णा भास्कर कुलकर्णीचा शिरच्छेद केल्यानंतर शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीसाठी सर्व तयारी केली. त्यांनी हुशारीने प्रतापगडाजवळील दत्ताचे मंदिर या ठिकाणी भेटीसाठी जागा निश्चित केली. महाराजांनी स्वतः अंगावर चिलखत, हातात वाघनखं आणि बिचवा लपवून ठेवले. अफजल खानाने महाराजांना मिठी मारण्याचा बहाणा करताना हल्ला केला, परंतु महाराजांनी तत्काळ वाघनखाने त्याचं पोट फाडून टाकलं आणि बिचवाने घाव घातला. त्यानंतर अफजल खानाचा वध झाला आणि प्रतापगडाची लढाई सुरू झाली, ज्यात अफजल खानाच्या सैन्याचा पूर्ण पराभव झाला. या घटनेत कृष्णा भास्कर कुलकर्णीचा शिरच्छेद हा एक महत्त्वाचा भाग ठरतो, कारण त्याने पुढील घटनेची दिशा ठरवली. जर तो जिवंत राहिला असता तर अफजल खानाला शिवाजी महाराजांच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळवली असती. त्यामुळे ही घटना केवळ हिंसक प्रसंग नसून ती राजकारणातील सावधपणा आणि शत्रूच्या कपटी नीतीवर मात करण्याचा आदर्श उदाहरण आहे. शिवाजी महाराजांनी ही निर्णय क्षमता आणि धोरणात्मक दृष्टी हेच त्यांना छत्रपती बनवणारे गुण होते. त्यांनी धर्म, राज्य आणि जनतेच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेतले, पण ते नेहमी न्यायाधिष्ठ होते.
या घटनेचा परिणाम दूरगामी ठरला. अफजल खानाचा वध झाल्यामुळे आदिलशाहीला मोठा धक्का बसला आणि मराठ्यांची ताकद संपूर्ण दक्षिणेत प्रसिद्ध झाली. लोकांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी आदर, अभिमान आणि आत्मविश्वास निर्माण झाला. मराठा साम्राज्याच्या उभारणीसाठी हा प्रसंग एक प्रेरणादायी टप्पा ठरला. कृष्णा भास्कर कुलकर्णीची घटना जरी दुर्दैवी असली तरी ती त्या काळाच्या राजकीय वास्तव्याचे प्रतीक होती. ती दाखवते की सत्ता आणि अस्तित्वाच्या लढाईत बुद्धी, शौर्य आणि सावधगिरी या तिन्ही गोष्टी आवश्यक असतात. शेवटी या संपूर्ण प्रसंगातून एक गोष्ट स्पष्ट दिसते. शिवाजी महाराजांचा प्रत्येक निर्णय हा केवळ रणनीती नव्हता, तर तो त्यांच्या व्यापक दृष्टीचा भाग होता. त्यांनी आपल्या राज्यासाठी, धर्मासाठी आणि प्रजेच्या सुरक्षेसाठी जे काही केले ते विवेकपूर्ण आणि योजनेवर आधारित होते. कृष्णा भास्कर कुलकर्णीचा शिरच्छेद आणि त्यानंतरचा अफजल खानाचा वध या दोन घटनांनी केवळ एका युद्धाचा नाही, तर एका स्वराज्याच्या जन्माचा पाया घातला. या घटनेने हिंदवी स्वराज्याच्या जाज्वल्य इतिहासात अमर ठसा उमटवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सदैव इतिहासाच्या सुवर्ण पानावर कोरले गेले.